झी 24 तास एक पाऊल पुढे। चारुदत्त जाधव या अंधबुद्धिबळपटूनं भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर तर उंचावलंच आहे। याशिवाय अंधबुद्धिबळपटूंसाठी आजचे मोठे तारणहार ठरले। म्हणूनच आजच्या जागतिक अंध दिनानिमित्त या अंधबुद्धिबळपटूच्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा। पीसेस मध्ये असं रॉड आहे आणि ते रॉड असं होल मध्ये गेलं की ते पीस असं हलत नाही। जे स्क्वेअर आहे हे जमिनीपेक्षा थोडंसं असं वरती आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला लाईट स्क्वेअर आणि डार्क स्क्वेअर मधला डिफरन्स कळतो। हा हत्ती आहे किंवा हा उंट आहे याच्या शेपमुळे आम्हाला त्याचा पीसेस ओळखता येतात। ब्लॅक पीस आणि व्हाईट पीस मध्ये ब्लॅक पीस मध्ये पॉइंट आहे टोकावर, असा पॉइंट आपल्याला व्हाईट पीस मध्ये मिळत नाही। बुद्धिबळातले डाव लीलया खेळणारे हे बुद्धिबळपटू दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत, तरीही ते अगदी एखाद्या डोळस बुद्धिबळपटूप्रमाणे बुद्धिबळ खेळतायत। आश्चर्य वाटतंय ना, पण हे खरं आहे। चारुदत्त जाधव असं त्यांचं नाव, ते स्वतः अंध आहेत। बुद्धिबळपटूंसाठी विकसित केलेल्या एका सॉफ्टवेअरवर ते बुद्धिबळ खेळतायत। जाधव 13 वर्षांचे असताना त्यांची दृष्टी कमी झाली आणि त्यानंतर काही वर्षांनी दोन्ही डोळ्यांनी त्यांना काहीच दिसेनासं झालं। विशेष म्हणजे अंधत्व आल्यानंतर चारुदत्त जाधव यांनी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली। 1998 मध्ये आयर्लंड इथे झालेल्या इंटरनॅशनल चेस टुर्नामेंटमध्ये त्यांनी मेडल पटकावलं। अशा प्रकारे मेडल मिळवणारे ते जगातील पहिले अंध बुद्धिबळपटू ठरले। अंधांना फार महत्वाची आहे की हा खेळ आम्हाला एक कॉन्फिडन्स देतो, सेल्फ कॉन्फिडन्स देतो की आम्ही इक्वल आहोत। जर आम्ही ह्या क्षेत्रामध्ये डोळसांशी कॉम्पीट करू शकतो तर आम्ही इतर खेळ क्षेत्रामध्ये सुद्धा डोळसांशी कॉम्पीट करू शकतो। तर माझ्या अंध बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आपले लिमिटेशन्सला ओव्हरकम करून तुमच्यामध्ये जे स्ट्रेंथ्स आहेत त्याचा वापर करून कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता आणि हा खेळ तुम्हाला ती शिक्षण देतो। चारुदत्त जाधव यांनी बुद्धिबळात फक्त मेडल्सच पटकावले तसं नाही, तर अंध बुद्धिबळपटूंसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले। अंध बुद्धिबळपटूंसाठी त्यांनी टॉक 64 नावाचा सॉफ्टवेअरचा शोध लावला, ज्याचा जगभरातले अंध बुद्धिबळपटू आज वापर करतात। एक काळ होता की भारताला दुसऱ्यांवरती अवलंबून राहायला लागायचं, पण आज असं की युरोप कंट्री आपल्याकडे मागणी करतात की हे डीजी बुक तुमच्याकडे ते आम्हाला द्या, टॉक 64 आहे तुझं। कारण हा टॉक 64 हा भारतातच नाही, पूर्ण वर्ल्डमध्ये हा बनलेला एक ब्लाइंडसाठी एकमेव सॉफ्टवेअर आहे जो ब्लाइंड प्लेयर्स यूज करू शकतात। हे खूप मोठं म्हणजे जे ब्लाइंड चेससाठी जे दिलेलं आहे चारूचं खूप मोठं योगदान आहे। याशिवाय इंटरनॅशनल ब्रेली चेस फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि चेस ऑलिम्पियाड कमिटीच्या चेअरमनपदी नॉमिनेट होणारे ते पहिले नॉन युरोपियन ठरलेत। तर 1997 मध्ये ऑल इंडिया ब्लाइंड चेस फेडरेशनची स्थापना करण्यात चारुदत्त जाधव यांचा मोलाचा वाटा आहे। सध्या ते या फेडरेशनच्या सेक्रेटरी पदावर कार्यरत असून त्यांनी एशिया कप, वर्ल्ड कप आणि ऑलिम्पियाड सारख्या टुर्नामेंटचं यशस्वी आयोजन केलंय। तर टीएमसी मध्ये कार्यरत असलेल्या चारुदत्त जाधव यांना 2006 मध्ये सर्वोत्तम अंध कर्मचाऱ्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय। याशिवाय अनेक इतर पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेत। चारुदत्त जाधव यांचं अंध बुद्धिबळपटूंसाठीचं योगदान पाहता ते भारतातीलच नव्हे तर जगातील अंध बुद्धिबळपटूंसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे। झी 24 ताससाठी मेघा कुचे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।